Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 14 about the chapter circle. As you know, this is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. See, in all the previous 13 lectures, we have done a lot of things about circle. Now we are in a position to understand certain new ideas. तर आता पेज नंबर 64 वर जर आपण बघितलं तुमच्या पुस्तकाच्या, तर त्यांनी काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 आणि त्याच्यामधून त्यांनी तो कन्सेप्ट जो आहे, आता तुम्हाला जो पुढचा कन्सेप्ट शिकायचा आहे की इन्स्क्राइब्ड अँगल इन ॲन आर्क आणि इंटरसेप्टेड आर्क, अशा दोन गोष्टी आणि मग त्यातली रिलेशन्स. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, आर्क म्हणजे काय, मायनॉर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क म्हणजे काय, मग त्या आर्कचं मेजर मी कसं काढणार, ते मेजर म्हणजे MEASURE, माप, त्या आर्कचं माप. मग तिथे सेंट्रल अँगल हा कन्सेप्ट आपण अस्तित्वात आणला आणि त्याचा माध्यमातून आपण मेजर ऑफ आर्क वगैरे ह्या गोष्टी शिकलो. फॉर एक्झाम्पल एक आपण फक्त 1-2 मिनिटात ते रिवाईज करूया की हे समजा सर्कल असेल आपलं, ठीक आहे, आणि मग हे समजा ते त्या सेंटरचं सर्कलचं ह्या सेंटर समजा O असेल, O हे समजा सेंटर असेल आणि जर मी इथे हा आर्क घेतला AB म्हणजे ॲक्च्युअली AXB, बरोबर आहे. तर ही जर मी कॉर्ड काढली, कॉर्ड AB, त्याला त्या कॉर्डमुळे काय झालं, ह्या सिकँट, ॲक्च्युअली सिकँट म्हणजे मग ती लाईन सेगमेंट, त्या सिकँटमुळे या सर्कलचे 2 भाग झाले. एक झाला हा AXB आणि दुसरा हा इथे समजा AYB असेल, तर त्याच्या कुठल्या भागामध्ये सेंटर आहे, तर ह्या AYB या आर्कमध्ये सेंटर आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार की तो मेजर आर्क आहे आणि दिस इज मायनॉर आर्क. सो आता ह्या आर्कचं मेजर म्हणजे काय, तर लेंथ ऑफ द आर्क हा वेगळा विषय झाला. ही एवढी लांबी जर आपण याच्यावर अशी दोरी ठेवली अशी वर्तुळाकार आणि मग ती सरळ केली आणि त्याचं सेंटीमीटर्स किती आहे हे मोजलं, दॅट इज लेंथ ऑफ द आर्क. परंतु इथे आपण काय करणार की हे आपण जॉईन करणार, हे जॉईन केलं की इथे एक अँगल तयार झाला, यालाच काय म्हणायचं, सेंट्रल अँगल. या आर्कचा हा सेंट्रल अँगल आहे, अँगल मेड विथ सेंटर, आणि त्याचं मेजर किती आहे तेवढं ह्या आर्कचं मेजर आहे असं आपण म्हटलं. आणि जर या आर्कचं मेजर थिटा आलं तर त्या मोठ्या आर्कचं मेजर म्हणजे हा झाला मायनॉर आर्क, आणि त्या मोठ्या आर्कचं मेजर काय, 360 डिग्रीज मायनस थिटा, हे त्याचं म्हणजे दिस इज मेजर ऑफ मायनॉर आर्क आणि दिस इज मेजर ऑफ मेजर आर्क. एकूण सर्कलचं मेजर 360 असतं, हे आपल्याला माहितीच आहे. पण हे अतिशय ऑर्डिनरी कन्सेप्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काही कठीण नाही. आता तुम्हाला काय शिकायचं आहे बघा, त्यांनी काय सांगितलं आहे, ड्रॉ सफिशियंटली लार्ज सर्कल ऑफ एनी रॅडियस ॲज शोन इन फिगर. असं एक मोठं सर्कल काढा, ओके. ड्रॉ कॉर्ड AB अँड सेंट्रल अँगल ACB. म्हणजे बघा ही कॉर्ड AB काढली आपण, इथे सुद्धा आपल्या डायग्राममध्ये बघा AB ही कॉर्ड आहे. आता हे सेंटर समजा मी C घेतलं, तर आपणाला हा जो आहे ACB तो आपणाला त्याच्यामध्ये दिला आहे. टेक एनी पॉईंट D ऑन द मेजर आर्क अँड पॉईंट E ऑन द मायनॉर आर्क. मग इथे मेजर आर्कवर मी एक पॉईंट घेतला, याला समजा आता इन्स्टेड ऑफ Y याला आपण D म्हटलं, आणि मायनॉर आर्कवर एक पॉईंट घ्या, समजा हा जो X आहे तो आपण E केला. तर ह्यांच्याप्रमाणे आपण हे काम करतो, ओके. बघा, मेजर अँगल ADB ACB अँड कम्पेअर द मेजर्स. अँगल ADB काढायचा आहे तुम्हाला, म्हणजे हा अँगल, तसंच हा अँगल ACB, मेजर अँगल ACB किती आहे ते बघा, व्हॉट इज इट्स मेजर अँगल ACB. तसंच मेजर अँगल ADB काढा, ओके. त्याच्यानंतर तसंच मेजर अँगल ADB अँड अँगल AEB. बघा, मेजर अँगल ADB ACB अँड कम्पेअर द मेजर्स. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस टू, व्हॉट इज रिलेशन, दिस इज अन प्रॅक्टिकल तुम्हाला हे करायला सांगितलेलं आहे त्यांनी.
तसंच मेजर अँगल ए डी बी आणि हा जो अँगल आहे ए ई बी हा तुम्ही काढा, हा एक मेजर करा आणि मग त्याच्यात काय रिलेशन आहे अँगल ए डी बी आणि अँगल ए ई बी ह्या दोन मेजर्सचं ॲडिशन करा, मग ते काय येतं बघा. तुम्हाला नंतर असं सिद्ध करायचं आहे की हा जो अँगल आहे ए डी बी बरोबर ना, तो या ए सी बीच्या निम्मे असेल. म्हणजे तुम्हाला असं जाणवेल की मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू ॲक्च्युअली दिस मेजर अँगल ए डी बी इज इक्वल टू 1/2 मेजर अँगल ए सी बी असं तुम्हाला दिसेल. आणि तसंच हा जो अँगल आहे ना अँगल ए डी बी, इथला अँगल ए डी बी आणि हा इथला अँगल ए ई बी, अँगल ए ई बी यांचं ॲडिशन तुम्हाला करायला सांगितलेलं आहे त्यांनी. बघा मेजर दिस ॲड द मेजर्स सो दॅट विल कम आउट टू बी 180 डिग्रीज. असे दोन रिझल्ट्स तुम्हाला याच्यामधून मिळतील. आता हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला ए डी बी ई अजून आपणाला शिकलेलं नाही आहेत तुम्ही, परंतु या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टायसिस सर्कलवर आहेत, लक्षात घ्या. म्हणून त्याला आपण म्हणणार सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हे सर्व आपणाला शिकायचे आता ह्याच्या पुढे. दिस इज कॉल्ड सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ओके. आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरलमध्ये ह्या ज्या समोरच्या व्हर्टायसिसच्या ठिकाणी जे अँगल्स झालेले आहेत, म्हणजे आता इथे हा अँगल ए डी बी, हा अँगल ए ई बी किंवा हा अँगल असेल डी ए ई आणि डी बी ई, हे समोरासमोरचे अँगल्स आहेत त्यांचं ॲडिशन 180 असतं. म्हणजे दे आर सप्लिमेंटरी. असं आपणाला रिझल्ट्स पुढे महत्त्वाचे प्रूव्ह करायचे आहेत. आणि त्यांनी आणखी काय सांगितलं आहे बघा त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये. इथे बघा त्यांनी सांगितलं आहे टेक द पॉईंट्स एफ जी एच ऑन आर्क ए डी बी. हा जो आर्क आहे ना ए डी बी त्याच्यावरच काही तुम्ही व्हर्टायसिस घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. बघा हे त्यांनी व्हर्टायसिस घेतलेत बघा एफ जी एच वगैरे. इकडे काही व्हर्टायसिस घेतला आहे आय. म्हणजे काय की इथे तुम्ही जर असे व्हर्टायसिस घेतलेत, इथे समजा मी एच घेतला, ओके, त्याच्यानंतर इथे मी एफ घेतला, कुठेतरी इथेच घ्या असं नव्हे, या आर्कवर हा जो आर्क आहे ए डी बी त्याच्यावर एक कुठेही हे व्हर्टायसिस घ्या. तसंच इथे कुठेही एक व्हर्टेक्स घ्या, जे इथे कुठेही घ्या एखादा के. तर त्यांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की मेजर ए एफ बी, म्हणजे ए बी ही कॉर्ड आहे ना त्याचे एंड पॉईंट्स ए बी, म्हणजे हा जो आर्क आहे त्याचे एंड पॉईंट्स ए बी आहेत, मायनॉर आर्कचा पण आणि मेजर आर्कचे पण एंड पॉईंट्स ए बी आहेत. मग ह्या मेजर आर्कमध्ये डी हा एक पॉईंट होताच, मग तुम्ही ए डी बी असा एक अँगल तयार केला, तसाच ए एच बी तयार करा, तसाच ए एफ बी तयार करा, तसाच ए जी बी तयार करा. यू विल फाइंड दॅट ऑल दोज मेजर्स आर सेम. ऑल दोज मेजर्स आर सेम. मेजर ऑफ धिस आर्क म्हणजे काय सांगा. या मेजर आर्कचं किती अंश आहे तो मेजर आर्क, किंवा हा मायनॉर आर्क आहे हा किती अंशांचा आहे, तर त्याचं सेंटर बरोबर आपण ते जॉईन करतो. आणि सेंट्रल अँगल जो आहे त्या अँगलचं जे काही मेजर असेल तेच या आर्कचं मेजर आपण असं म्हणतो. मुद्दा काय आहे की ह्या सर्व अँगल्सचं मेजर तुम्हाला सेम दिसेल. कुठले अँगल्स, तर ए डी बी, मग ए एच बी, ए एफ बी, ए जी बी, ऑल ऑफ देम विल बी सेम. तसंच हा जो आहे ना ए ई बी, तसंच ए जे बी जर तुम्ही काढलं तरी ते मेजर तेच असणार. सर्वात महत्त्वाचं हे सर्व कसं आहे माहिती आहे, हे तुम्ही सेन्स केलं पाहिजे, म्हणून त्यांनी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. I have told in one of the previous lectures, these activities are very important for you because these are the practicals that we are expected to do in mathematics. हे आपलं प्रयोग आहे ते मॅथमॅटिक्समध्ये. आपल्याला मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी अशी काही लॅबोरेटरीची गरज नसते, प्रयोगशाळेची गरज नसते. आपण आपला वही, पेन, आपला मेंदू हीच आपली प्रयोगशाळा. वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या, काय त्याच्यातून आउटपुट्स येतात ती बघायची. ऑब्झर्वेशन आपण प्रॅक्टिकल करतो फिजिक्सचं किंवा केमिस्ट्रीचं, म्हणजे तरी काय करतो आपण वेगवेगळे प्रयोग करतो, त्याच्यामधून काही निरीक्षणं आपण नोंदवतो आणि त्या निरीक्षणामधून कन्क्लुजन्स काढतो, निष्कर्ष काढतो. तसंच इथे आपण करतो आहोत. एक मोठं सर्कल काढा, त्यांनी सांगितलंय बघा, त्यांनी सांगितलेली ॲक्टिव्हिटी करा म्हणजे, आणि ते मोजा तुम्ही, त्याच्या नोंदी करा आणि मग तुमच्या लक्षात येईल अरे हो असं दिसतंय आपणाला की अँगल ए डी बी जो आहे, या फिगरच्या बाबतीत मी बोलतोय, अँगल ए डी बी जो आहे तो आणि अँगल ए सी बी ह्यांच्यात काय नातं आहे. हे तुम्ही डायग्रॅम काढली, ते मोजलं तर तुम्हाला कळेल ना. दिस इज एक्सपेक्टेड. म्हणून ते ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे ते हे असं अपेक्षित आहे तुम्हाला. कळलं का.
त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. मग आता तुम्हाला असं जाणवेल बघा, फ्रॉम द ॲक्टिव्हिटी वी हॅव नोटिस्ड. काय नोटीस त्यांनी काय तुम्हाला मिळेल हे पण सांगितलं आहे. द मेजर ऑफ अँगल ACB म्हणजे कुठला, हा इथला सेंट्रलला झालेला अँगल, इट इज ट्वाईस द मेजर ऑफ अँगल ADB. हे इथलं जर समजा 60 असेल तर इथे 30 असेल, इथे 120 असेल तर हे 60 असेल. पुढे द सम ऑफ मेजर्स ऑफ ADB अँड AEB म्हणजे हा जो अँगल आहे ADB आणि हा जो अँगल आहे AEB म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. कुठला क्वाड्रिलॅटरल? क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. आणि त्या चौकोनाच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय आहे की या चौकोनाचे सर्व बिंदू हे त्या सर्कलवर आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, मगाशी मी सांगितलं सायकलिक क्वाड्रिलॅटरल. लक्षात आलं? मग सायकलिक हा जो ADBE हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, याच्या समोरासमोरच्या वर्टायसिस कोणते आहेत? तर डीच्या समोर E आहे, एच्या समोर B आहे. मग जर तुम्ही ADB हे मेजर अँगल मोजलात किती अंशांचा आहे आणि AEB हा अँगल पण मोजला तर इथे तुम्हाला असं जाणवेल की या दोघांची बेरीज 180 अंश आहे. लक्षात आलं? असं सर्व तुम्हाला जाणवेल. हे त्यांनी जे विचारल्यात गोष्टी त्याच्यामधून तुमची जी ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्याच्यामधून आलेल्या निरीक्षणं जी आहेत त्या निरीक्षणांतून आपल्याला ही कन्क्लुजन्स मिळत आहेत, निष्कर्ष मिळत आहेत. काय काय निष्कर्ष मिळाले की हा जो आर्क आहे मायनॉर आर्क त्याचं मेजर काय आहे बघा ACB. तर ते जे तो जो कोन आहे ना तो इथल्या ह्या ADBच्या दुप्पट आहे त्याचं माप. तसंच तुम्ही AFB काढा, ADB काढा, HB घ्या, AGB घ्या, या सर्व कोनांची मापं सेम आहेत असं तुम्हाला दिसेल. सो लॉट ऑफ सच कन्क्लुजन्स वी विल ड्रॉ बाय धिस ॲक्टिव्हिटी. म्हणून त्या ॲक्टिव्हिटीज करणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट इश्यू, फर्स्ट ॲक्टिव्हिटी. आता त्यांनी सेकंड ॲक्टिव्हिटी काय करायला सांगितली आहे बघा, की त्यांनी म्हटलं आहे ड्रॉ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर C ॲज शोन इन फिगर 3.41. किती सुंदर लिहिलं आहे बघा. इथे जी फिगर दिसते तसं एक सर्कल काढा, C त्याचं सेंटर घ्या आणि काय करा म्हटलं आहे त्यांनी, ड्रॉ एनी डायमीटर PQ. यू ड्रॉ वन डायमीटर PQ. डायमीटर म्हणजेच काय? व्यास. वर्तुळाचा व्यास म्हणजे डायमीटर. तर तो डायमीटर काढा. यू नो की सेंटर ऑफ द सर्कल इज द मिड पॉईंट ऑफ द डायमीटर, त्यामुळे C हा त्याचा मध्यबिंदू असेल PQचा. ड्रॉ अ डायमीटर PQ. नाव टेक पॉईंट्स RST ऑन बोथ द सेमी सर्कल्स. इथे आपण हे आता बघा या डायमीटरमुळे PQमुळे सर्कलचे दोन भाग झाले आणि डायमीटर हा सर्वात मोठी कॉर्ड आहे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे डायमीटरमुळे सर्कलचे दोन भाग होतात, त्यांना आपण काय म्हणतो? अर्धवर्तुळ म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सेमी सर्कल. मग त्या सेमी सर्कल, दोन सेमी सर्कल झाली ना, एक झालं PRSQ, दुसरं झालं PTQ. आता इथे मायनॉर मेजर काय नाहीच आहे, या दोघांचेही मापं समान असणार कारण सेंटरला 180 अंशाचा कोन केलेला आहे त्यांनी. सेंटरला एखाद्या आर्कचा मेजर काय लिहितो आपण? त्या आर्कचे जे एंड पॉईंट्स आहेत ते आपण सेंटरला जॉईन करतो. आता इथे एंड पॉईंट्स कोणते आहेत? P आणि Q. कुठला आर्क मी बोलतो आहे? PRQ किंवा PTQ कुठलाही घ्या. तर त्याचा सेंटर बरोबरचा कोन म्हणजेच काय होणार? यू हॅव टू जॉईन P अँड C, यू हॅव टू जॉईन Q अँड C. मग ही सरळ रेषा आहे, हा डायमीटरच आहे. म्हणजेच इथे किती अंशाचा कोन झाला? सेंटरला 180 अंशाचा कोन. संपूर्ण वर्तुळ हे किती अंशांचं असतं? 360. म्हणजे हाच काय झाला? 180 त्याचं मेजर झालं. समजलं का तुम्हाला? बट ड्रॉ एनी डायमीटर. नाव टेक द पॉईंट्स RST ऑन बोथ द सेमी सर्कल्स. मग हा जो अँगल आहे ना PSQ हा मोजा, PRQ मोजा, PTQ मोजा, तर तुम्हाला असं जाणवेल की ते सर्व 90 अंशाचे कोन आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणणार पुढे जाऊन की अँगल इन द सेमी सर्कल इज राईट अँगल. सेमी सर्कलमधला जो कोन असेल ना तो काटकोन असेल असं आपण शेवटी त्याच्यातून कन्क्लुजन काढणार आहोत. पण त्याच्या आधी बघा हे दोन ॲक्टिव्हिटीज तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. दॅट विल गिव्ह यू द इन्साईट ऑफ द सब्जेक्ट. पेपरातले प्रश्न सोडवता येणं म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यास चांगला असेल तर पेपरातले प्रश्न सोडवता येतात, परंतु पेपरातले प्रश्न सोडवता आले म्हणजे हा विषय मला कळला आहे असं काही नसतं. सो बी केअरफुल अबाउट ऑल दिस थिंग. चांगल्या विद्यार्थ्यांनी खूप मनापासून हे सर्व केलं पाहिजे, सर्व ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, सर्व एक्झरसाइजेस सोडवले पाहिजेत, आणखी कुठून कुठून काही प्रॉब्लेम्स मिळतील तर ते सोडवले पाहिजेत.
फक्त आयुष्यभर आपणाला पेपरात काय येणार ह्याचा विचार करत राहण्यात काही पॉईंट नसतो. सो बी केअरफुल अबाउट ऑल दिस. नाव वी विल स्टडी वन न्यू कन्सेप्ट कॉल्ड इन्स्क्राइब्ड अँगल. आता इथे डायग्रॅम बघा. इन फिगर 3.42 C इज द सेंटर ऑफ द सर्कल. द व्हर्टेक्स D हा जो व्हर्टेक्स आहे ऑफ अँगल PDQ लाईज ऑन द सर्कल. तो व्हर्टेक्स PDQ हा जो D आहे ना व्हर्टेक्स त्या अँगलचा तो सर्कलवर आहे. द आर्म्स ऑफ अँगल PDQ म्हणजे हा एक आर्म झाला ना DP आणि दुसरा आर्म काय DQ इंटरसेक्ट द सर्कल्स ॲट A अँड B. A आणि B ला ते आर्म्स इंटरसेक्ट करतात. सच अन अँगल इज कॉल्ड अन अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल ऑर इन द आर्क. हा जो अँगल आहे ना कुठला PDQ इट इज कन्सिडर्ड ॲज अ अँगल इन्स्क्राइब्ड इन आर्क. कुठल्या आर्कमध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे? कुठल्या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड आहे अँगल? तर ADB या आर्कमध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे. कारण काय? त्याचा व्हर्टेक्स या आर्कवर आहे आणि त्याचे जे काय म्हणता येईल साईड्स ऑफ दॅट ट्रायंगल अँगल जर तुम्ही घेतल्यात त्याचे साईड्स कोणत्या आहेत? DA आणि D म्हणजे DP आणि DQ ते वर्तुळाला कुठे छेदतात? A आणि B ला. मग हा जो आर्क आहे आर्क AB इट इज कॉल्ड आर्क इंटरसेप्टेड बाय धिस अँगल. आणि ह्या अँगलला काय म्हणतात? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल. बघा. सो दिस इज वन कन्सेप्ट इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. आता बघा ऑब्झर्व द फिगर्स 1 to 6 ऑफ द फॉलोइंग. हे जे अनेक फिगर्स त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इन ईच फिगर द आर्क ऑफ द सर्कल दॅट लाईज इन द इंटिरियर ऑफ अँगल ABC इज अन आर्क इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. बघा हा अँगल आहे ABC हा अँगल आहे त्याच्या आत हा अँगल आहे ना ह्याचा इंटिरियर कुठला? हा भाग त्याच्यामध्ये हा आर्क आहे. म्हणून मी काय म्हणणार की हा जो आर्क आहे A to C इट इज इंटरसेप्टेड बाय धिस अँगल. इथे पण बघा हा B हा व्हर्टेक्स कशावर आहे? त्या सर्कलवर आहे आणि तुमचा हा जो आर्म आहे ना BA आणि BC त्याच्या इंटिरियरला कुठला आर्क आहे? हा. म्हणून हा जो आर्क आहे इट इज इंटरसेप्टेड बाय धिस अँगल. बघा इन द फिगर 1, 2 आणि 3 ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. बघा हा एकच आर्क आहे. इथे हा एकच आर्क इंटरसेप्ट झालेला आहे. इथे हा एकच आर्क झालेला आहे. इथे हा एकच आर्क झालेला आहे. पण इथे काय झालं? हा जो व्हर्टेक्स आहे ना त्या अँगलचा तो सर्कलच्या बाहेर आहे. त्यामुळे तिथून ज्यावेळी तुम्ही असे आर्म्स काढताय त्या अँगलचे त्यावेळी ते सर्कलला दोन बिंदूत छेदून जात आहेत. इथे पण आणि इथे पण. तसंच इथे पण आणि इथे पण. म्हणून काय झालं? हा आर्क जो आहे तो पण इंटिरियर ऑफ द सर्कल आहे इंटिरियर ऑफ दॅट अँगल आहे आणि हा आर्क पण त्या अँगलच्या आत आहे. इंटिरियर म्हणजेच आत असणं. मग हे दोन आर्क्स त्याने इंटरसेप्ट केलेले आहेत. इथे पण तसंच इथे पण तसंच. त्यामुळे आता ह्याच्यामधून काय आपल्याला नीट लक्षात आलं पाहिजे बघा की ज्यावेळी तुम्हाला हे सर्कल असेल लक्षात घ्या हे सर्कल जेव्हा तुम्हाला मी दिलेलं आहे त्यावेळी साधी गोष्ट लक्षात घ्या की मी इथे एक व्हर्टेक्स घेतला समजा हा ए समजा हा पॉईंट आणि इथून मी असा अँगल काढला हा हे समजा B आहे C आहे. तर BAC हा जो अँगल आहे त्याला मी काय म्हणणार? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल. का? तर A हा जो व्हर्टेक्स आहे अँगल कुठला? BAC. इथे आपण लिहूया अँगल BAC. A हा जो पॉईंट आहे त्याचा व्हर्टेक्स आहे तो त्या सर्कलवर आहे आणि ह्याचे जे दोन आर्म्स आहेत एक AB आणि दुसरा AC दे इंटरसेक्ट द सर्कल. म्हणून हा जो आर्क तयार झाला समजा याला आपण नाव दिलं BXC. आर्क BXC इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. इंटरसेप्टेड बाय inscribed angle BAC. इन्स्क्राइब्ड अँगल BAC. हे एकदा इथे अँगल आणि इथे असं लिहायला नको. इन्स्क्राइब्ड
बाय, सो इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल BAC. BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे कारण त्याचा व्हर्टेक्स सर्कलवर आहे आणि त्याने त्याचे जे आर्म्स आहेत त्याच्या इंटिरियरला हा आर्क आहे BXC, म्हणून ह्याला आपण म्हणणार इंटरसेप्टेड आर्क. कुणी इंटरसेप्ट केला तर ह्या अँगलने इंटरसेप्ट केला. आणि हा अँगल कसा आहे तर त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो त्या सर्कलवर आहे म्हणून हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे. आता काय होतं बघा, तुम्ही समजा हे एक सर्कल काढलं आणि त्या सर्कलमध्ये इथे कसं झालं, एकच आर्क त्याने इन्स्क्राईब केला. पण आता मी समजा हे सर्कल काढलं, ओके, आणि इथे मी एक व्हर्टेक्स घेतला समजा A, हा इथे घेतला A विच इज आउटसाइड द सर्कल. आणि जर मग आता मी अँगल तयार केला, मी समजा हा अँगल घेतला मी एक आणि इथे दुसरं, समजा हे इथे दुसरं आलं, ओके. मग इथे काय होईल, इथे समजा मी हा पॉईंट B घेतला आणि हा पॉईंट C घेतला, तर BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे का? नाही. इन्स्क्राइब्ड अँगलसाठी हा व्हर्टेक्स सर्कलवर पाहिजे, तसा नाही आहे. परंतु या अँगलने, या अँगलचे जे आर्म्स आहेत, हे आपण आर्म्स घेणार ना, इथे पण हे असे ॲरो पाहिजेत. वेन एव्हर यू ड्रॉ फिगर्स, ड्रॉ दोज प्रॉपरली. तर त्याच्यामुळे हा आर्क त्याच्या इंटिरियरला आहे सर्कलचा, हा जो आर्क आहे तो. समजा इथे मी P आणि Q घेतलं, P इथे मध्ये R घेऊया म्हणजे PRQ आणि इथे BDC म्हणूया, इथे D. तर काय होतंय बघा, हा जो अँगल आहे BAC, अँगल BAC इंटरसेप्ट्स आर्क्स PRQ and arc BDC. त्यामुळे ह्या लेक्चरचं आउटपुट काय असलं पाहिजे, वी शुड हॅव अंडरस्टूड व्हॉट इज इन्स्क्राइब्ड अँगल अँड व्हॉट इज इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क. मग त्यातली रिलेशन्स काय आहेत, सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, त्याच्या संदर्भातले रिझल्ट्स हे आपण पुढे बघू. बट धिस लेक्चर इज एम्ड ॲट दॅट, व्हॉट इज मेंट बाय इन्स्क्राइब्ड अँगल, व्हॉट इज मेंट बाय इंटरसेप्टेड आर्क. तो जो अँगल आहे त्याचा व्हर्टेक्स जर सर्कलच्या बाहेर असेल तर तो किती आर्क्स इंटरसेप्ट करेल, सर्कलच्या आत असेल तर किती आर्क इंटरसेप्ट करेल. बघा इथे सर्व फिगर्स काढलेले आहेत, 1 ते 6 फिगर्स आहेत. त्या प्रत्येक वेळी अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे बघा, तो एकतर सर्कलवर असेल तर तो इन्स्क्राइब्ड अँगल झाला. मग सर्कलवर असेल तर तो किती आर्क्स इंटरसेप्ट करणार, सर्कलच्या आत असेल तर किती आर्क्स इंटरसेप्ट करणार, सर्कलच्या बाहेर असेल तर किती आर्क्स इंटरसेप्ट करणार. या गोष्टी आपल्याला या लेक्चरमधून शिकायच्या आहेत. इट्स ओके, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. नाउ वी आर इन ए पोझिशन टू डू वर्क सम नाईस थिअरम्स अबाउट इन्स्क्राइब्ड अँगल्स अँड इंटरसेप्टेड आर्क्स. थँक यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. Bye.